चेक हॅलो धन्यवाद आदरणीय चंद्रकांतजी शेट्टी सर। आज दिवसभर अतिशय सुंदर अशा प्रकारची वातावरण निर्मिती चंदू शेट्टी सरांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू अजय चौधरी चेंडूच्या खाली त्या ठिकाणी या घेतल्या जातील धावा 2। एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही असा कसा या पठ्याचा तोल सुटला डावली हातातील संधी कारण झेल सुटला शिव झुंजार ग्रुप गारखिंडी म्हणतात हे बाई प्युअर याडा माली हे आता कसं वाटतंय थँक्यू ट्रान्स फक्त मनोरंजन म्हणून घ्या कारण की जर जास्त सिरियस घेतलं तर मात्र वादविवाद होऊ शकतो। फक्त मनोरंजन म्हणून या ट्रान्स घ्या। या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा इशारा येतोय नो बॉल पंच इशारा करतायत। या ठिकाणी या मॅच आपण पाहतोय अष्टविनायक मित्र परिवार आणि त्यांच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये जी टीम खेळताना पाहायला मिळते साई दर्शन लॉजिस्टिक या दोन टीमच्या दरम्यान घमासान चालू आहे आणि संघर्ष नक्कीच चालू आहे। मॅच क्रमांक 5 या ठिकाणी आपण पाहतोय आजच्या दिवसातील मात्र जे चालू आहे क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी या ठिकाणी जी हा गेला वाईड बॉल माननीय समाधान शेठ झिंजाड शिवम फॅब्रिकेशन गारखिंडी यांकडून वाईड बॉलची अकरण अमोल गागरे गोलंदाजी मार्क वरती धावा स्कोर कार्ड वरती 4 आहेत। गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा अमोल सज्ज होतोय। समोर आपण पाहतोय योगेश लंके मारा करण्यासाठी मात्र अमोल सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। पाहायचंय कामगिरी कशा प्रकारे केली जाते। अमोल गागरे गोलंदाजी मार्क वरती समोर जर पाहिलं तर सन्माननीय भास्करांना जिंजाड आमच्या मंडळाचे नक्कीच मार्गदर्शक आहेत। मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय। याच बरोबर योगेश लंकेच्या बॅट मधून हा फटका पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार। हंगामा खड़ा करने की मकसद नहीं मैदान की सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए। गत वर्षाचा विजेता म्हणून नक्कीच पाहिलं जातं अष्टविनायक मित्र परिवार टीम कडे आणि ती टीम मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते। या दरम्यान सूर्यकांत चौधरी चेंडूच्या खाली आणि योगेश लंके बॅक टू द पॅव्हेलियन संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी। व्यासपीठावरती जर पाहिलं तर मात्र सन्माननीय सतीशांना जिंजाड हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। मंडळाची ज्यावेळेस स्थापना झाली फार मोठं योगदान फार मोठं मार्गदर्शन आणि त्यांच्या नावावरची एक रेकॉर्ड आहे। रात्री 2:30 वाजता येऊन मंडळाची मीटिंग घेतली होती। असे असणारे सन्माननीय सतीशांना जिंजाड यांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। हा आणि ज्या वेळेस मात्र मंडळाला आर्थिक कमतरता भासली त्यावेळेस देखील सतीशांना नेहमीच पुढे आलेला आहे आणि आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहे। माझ्या डाव्या बाजूला प्रतीक शेठ चौधरी यावर्षी मात्र क्रिकेटची स्पर्धा आयोजित करण्यासाठी फार मोठं योगदान ज्यांचं आहे प्रतीक शेठ चौधरी। आता मंडळातील प्रत्येक संयोजक यांचे फार मोठे कष्ट आहेत। समोर टीएन आहे अजय चौधरी असतील अध्यक्ष सुशांत दादा शिंदे असतील परंतु या वर्षी प्रतीक चौधरी यांनी मात्र पुढाकार घेऊन संतोष शेठ जिंजाड यांच्या वतीने प्रत्येक विकेटसाठी 300 रुपयांचं पारितोषिक असेल। हा चेंडू आपण पाहतोय डॉट आहे। प्रतीक चौधरी यांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगेल पप्पू शेठ त्यांच्या कंपनीमध्ये ते टीम लीडर म्हणून काम करत होते परंतु मॅनेजर पदावरती त्यांची नियुक्ती झाली त्याबद्दल देखील त्यांचं हार्दिक अभिनंदन असेल आणि त्याची पार्टी आज सायंकाळी होईल। प्रतीक शेठ चौधरी मॅनेजर पदावरती कंपनीमध्ये काम करतायत दरम्यान मात्र आपण पाहतोय झेल टिपला जातो आहे पाहायला मिळते विकेट। निवृत्ती महाराजांना थांबवा आता झेल झालाय। माणिक शेठ जिंजाड आपण पाहतोय बैलगाड्यांचे प्रेमी
हा एक आकर्षक बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय. मी नेहमीच सांगतो, अनेक मैदानावरती सांगितलेलं आहे, एखाद्या प्रतिष्ठित अगदी मान्यवराच्या दशक्रिया विधीला जेवढी गर्दी झाली नाही ना, तेवढी मन्या बैलाच्या दशक्रिया विधीला झाली होती. आमचे मार्गदर्शक सन्माननीय सभापती राजू शेठ जवळेकर यांच्या मालकीचा मन्या बैल, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर चर्चा झाली आणि भारतीय संस्कृती काय असते हे खेड तालुक्यानं मात्र दाखवून दिलं. राजू शेठ जवळेकर, बाळासाहेब जवळेकर यांनी मात्र दाखवून दिलं आणि या मैदानावरती देखील मन्या बैलाचा फ्लेक्स नक्की झळकताना पाहायला मिळतोय. आणि 22 तारखेला माणिक शेठ देखील नक्कीच आपण पाहतोय त्यांच्या आयुष्याची सेकंड इनिंग मात्र ज्या नक्कीच जे चालू होते त्या निमित्तानं देखील सगळ्यांना आमंत्रण असेल. 22 तारखेला माणिक शेठ, तर 28 तारखेला अमोल गागरे जो मैदानाच्या आतमध्ये खेळताना जो पाहायला मिळतोय. विवाह बंधनामध्ये अडकतायत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला जे पाहायला मिळतात. अमोल गागरे या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग वरती आहे. संतोष शेठ जिंजाड अर्थात बीर या नावानं त्यांची मात्र ओळख आहे आणि प्रत्येक विकेट साठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे. हा काही काही नाव टोपण नाव आहे. आपल्या प्रथम क्रमांकाचे दाते लाईव्ह पाहतायत गॅफर बाळासाहेब चौधरी प्रथम क्रमांकाचे दाते आहेत, ते देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. गॅफर या नावानं त्यांची ओळख आहे. आणि नक्कीच काजल क्रिकेट क्लब सर्वप्रथम मात्र गारखेंडीतून काजल क्रिकेट क्लब, त्यानंतर रणझुंजार क्रिकेट क्लब, अगदी ही नाव जुनी जाणती नाव आहेत. संतोष शेठ आपण पाहतोय, संतोष शेठ पिराजी जिंजाड यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 300 रुपयांचं पारितोषिक आहे. समोर आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला दत्ता चौधरी खेळताना जे पाहायला मिळत आहे. ओ हा चेंडू आपण पाहतोय अप्रतिम टाकला गेलाय आणि दत्तानं त्या ठिकाणी मात्र आपली जागा सोडली. खिलाडी संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. गावकरी गँग यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 10 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहे. मी विशेष आभार प्रकट करेन. आभार मानता देखील येणार नाही, आभार मानता देखील येतील. कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांचं हे गाव आहे, परंतु अतिशय व्यस्त कार्यक्रम. सन्माननीय दीपक मंडले सर असतील, सन्माननीय चंदू शेटे सर असतील, 7 ते 8 राज्यांमध्ये चंदू शेटे सर आज समालोचन करतात, परंतु वेळात वेळ काढून प्रत्येक वर्षी एक दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेला उपस्थित राहायचं हा नक्कीच प्रयत्न असतो. आणि आज मात्र सगळेजण उपस्थित झालेत आणि एक वेगळीच मजा, 3 दिवसाचा आनंद या ठिकाणी मात्र प्रत्येकजण घेतोय. या दरम्यान मात्र आपण पाहतोय रमेश जिंजाड ओ दरम्यान अमोल गागरेच्या हातातून चेंडू निसटलाय. जीवनदान या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत. एकही गोष्ट जमाना आलाय का तुला? तू जर ग्राउंड मध्ये नाही शाळेतही नाही. असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. पलीकडे बंटी शेठ गायकवाड यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळते. संघ मालक राजू शेठ जिंजाड यांच्या वतीनं प्रत्येक विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक. बंटी शेठ गायकवाड यावर्षी मात्र एका सुंदर स्पर्धेचं आयोजन शिरूर तालुक्यात त्यांच्या वतीनं मात्र देखील जे केले जाते. गारखेंडीची स्पर्धा म्हटल्यानंतर प्रत्येक खेळाडू खेळण्यासाठी मात्र इच्छुक असतो. या ठिकाणी आपण पाहतोय अनेक क्रिकेटचे रसिक मोठ्या संख्येने मात्र उपस्थित आहेत. दरम्यान मात्र आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. नो बॉल आहे, नो बॉल चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. धाव फलकावरती धावा जर पाहिला तर मात्र 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा फटका आपण पाहतोय शतरक्षक येईल चेंडूवरती. चेंडू सीमारेषा दिशेला पुन्हा एकदा एक सनसनीत चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 20 धावा या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती अजय चौधरी पुन्हा एकदा तयार. हा फटका आपण पाहतोय अनिल जिंजाड चेंडू पासून दूर आहे. चेंडू पुन्हा एकदा पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सनसनीत चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार, माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकार हॅट्रिक पूर्ण. आणि चौकार हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या खेळाडूचं वय किती आहे माहित आहे का? वय वर्ष 48. सचिन गायकवाड, मॅन फ्रॉम कर्जुली हरिया. जबरदस्त खेळ सचिन गायकवाडचा. सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावलंय. पुन्हा एकदा वातावरण सचिनमय. बिग हिट षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय माणिकशेठ झिंजाड, जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस गारखिंडी यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. विशेष म्हणजे दिवसभर प्रेक्षक या ठिकाणी आहेत, मान्यवर या ठिकाणी आहे. रक्तात क्रिकेट असणं काय म्हणतात ते फक्त गारखिंडी गावाकडून नाही का नवना शेठ. अनेक मान्यवर अनेक क्रिकेट रसिक सकाळच्या सत्रात आले. जेवण केलंय की नाही हे देखील माहित नाहीये, परंतु फार मोठी गर्दी दिवसभराच्या सत्रामध्ये गावातील ग्रामस्थांनी या ठिकाणी केली आहे. आणि खेळाडूला मात्र प्रोत्साहन देण्याचं काम हे क्रिकेट रसिक करताना पाहायला मिळत आहे. स्कोर कार्ड वरती धाबा 30. समोर जर पाहिलं तर मात्र प्रदीप झिंजाड अर्थात बाळा आहे. नॉट स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय सचिन गायकवाड आहे. तर गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय अमोल गागरे सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतो. भास्करांना झिंजाड आपण पाहतोय. ज्यावेळेस मंडळाला अडचण तयार होईल मी तुमच्या पाठीमागे उभा आहे. नेहमीच सांगणार हे व्यक्तिमत्व आहे भास्करांना झिंजाड. आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत. मी त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत करेल. 30 धाबा स्कोर कार्ड वरती आहे. साक्षी रोड लाईन्स दरम्यान मात्र आपण पाहतोय अमोल सज्ज होतोय. समोर बाळासाहेब आहेत. प्रदीप झिंजाड. या दरम्यान मात्र आपण पाहतोय सूर्यकांत पुन्हा एकदा चेंडूच्या खाली पाहायला मिळते. विकेट. फलंदाज बॅक टू द संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे, साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. थँक्यू. महाराजा फायटरचे संघमालक सन्माननीय भिवाजी कचरू गायकवाड हे देखील मात्र आज सकाळच्या सत्रात उपस्थित आहेत. एक मॅच टीमनं जिंकली एक मॅच मात्र गमावली आहे, परंतु मात्र संघाला प्रोत्साहन देण्यासाठी गत वर्षी देखील उपस्थित होते, या वर्षी देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील स्वागत असेल. समावेश सन्माननीय गौतम उमाजी गायकवाड आहेत, त्यांचेही स्वागत असेल. सन्माननीय भीमाजी गायकवाड आहेत. अलीकडे जर पाहिलं तर मात्र गोपाळदादा झिंजाड सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मनापासून हार्दिक स्वागत असेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू नो बॉल पंच इशारा करताना जे पाहायला मिळत आहे. पलीकडचा कक्ष जर पाहिला तर मात्र अनेक मान्यवर सामन्याचा आनंद घेताना जे पाहायला मिळतात. अर्जुनदादा झिंजाड या ठिकाणी मात्र पलीकडच्या कक्षामधून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचेही मात्र स्वागत असेल. देवरामदादा चौधरी आपले हार्दिक स्वागत. धाबा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 32 धाबा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चेंडू आहे अमोल गागरेचा. सध्या स्थितीला मात्र जळगावची स्पर्धा आपल्या अफलातून अष्टपैलुत्वानं मात्र याच अमोल गागरेनं मात्र गाजवली आहे. आणि आपण पाहतोय दर्जेदार परफॉर्मन्स या क्रिकेटच्या स्पर्धेत देखील देताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धाबा 32. षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. सचिन गायकवाड साठी टाकलेला आणखीन एक अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आहे. अमोल गागरे विरुद्ध सचिन गायकवाड हे दोन खेळाडू कित्येक वेळेला एका टीम मध्ये खेळलेत. आज परस्परांच्या विरोधात नक्कीच खेळताना पाहायला मिळत आहे. गाठ पडलीये गारखिंडी प्रीमियर लीग मध्ये, गाठ पडलीये शिवझुंजार चषकामध्ये. आपण या ठिकाणी पाहतो आहे अप्रतिम आयोजन शिवझुंजार मित्रमंडळात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शिवझुंजार मित्रमंडळाला शुभेच्छा कोणी दिल्या? कृष्णा सातपुतेनं शुभेच्छा दिल्या, बबलू पाटीलनं शुभेच्छा दिल्या, ओमकार देसाईनं नक्की शुभेच्छा दिल्या. ज्यांचे मिलियन मध्ये फॉलोअर्स आहेत उल्हास मामा कामटे यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान मात्र आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रील स्टार विलास मामा सांडभोर, गणेश जाधव सर, कितीतरी नाव आहेत. प्रत्येकानं ज्यांना ज्यांना कॉल केला गारखिंडी नाव, सीताराम दादा हे नाव नक्कीच सर्वप्रथम समोर येतं. दरम्यान मात्र पुन्हा एकदा अमोल गागरे पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. सचिन गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. धाबा आहे स्कोर कार्ड वरती 32 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेला दुसरी धाव या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते.
अप्रतिम कामगिरी करावी लागेल. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 34 धावा. एक छोटीशी मुलगी आपण पाहतोय नवनाथ शेठ भोसले यांची. अनेक सामाजिक प्रश्न रीलच्या माध्यमातून मात्र त्यांनी मांडले. विशेषतः शेतकऱ्यांचे प्रश्न ज्यांनी मात्र रीलच्या माध्यमातून मांडले. पायलताई भोसले हे देखील शेवटच्या दिवशी मात्र उपस्थित राहणार आहेत. एक धाव मात्र जी घेतलेली आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र या सिंगलच्या साह्यानं जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे 35 धावा. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी चालू आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओव्हर संपली. प्रीतीचा पाखरा ग दिल बना ग तू माझी दिल बना ग. पाणी सौजन्य नक्कीच आपण पाहतोय गोविंद शेठ जनाभाऊ साबळे उपसरपंच म्हस्केवाडी अश्विनी कंटेनर मोहर्स प्रायव्हेट लिमिटेड जार सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांना देखील धन्यवाद देईल. समोर जर पाहिलं तर अमोल शेठ झिंजाड देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. चौथ्या पारितोषिकासाठी मी त्यांना एकच कॉल केला आणि त्यांनी 1 मिनिटात सांगितलं 4थं पारितोषिक आमचं करून टाका. 11,000 रुपयांचं पारितोषिक व्हाईस चेअरमन दोंडीभाऊ दादा झिंजाड यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. वाईज स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र धावा आहेत आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 35 धावा स्कोर कार्ड वरती ज्या पाहायला मिळतात. अनेक बक्षीस दाते त्यांना कॉल केला आणि त्यांनी सांगितलं. सन्माननीय माणिक शेठ झिंजाड देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. टी शर्ट सौजन्य मॅन ऑफ द मॅच साठी त्यांच्या माध्यमातून आहे. प्रतीक शेठ चौधरी आपण पाहतोय. एक स्मार्ट वॉच आपण या ठिकाणी पाहतोय. त्या ठिकाणी या सन्माननीय निवृत्तीनाना चौधरी सरपंच गारखिंडी उत्कृष्ट फलंदाजासाठी स्मार्ट वॉच. सन्माननीय निवृत्तीनाना चौधरी सरपंच गारखिंडी यांच्या वतीने एक चांदीचं ब्रेसलेट या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी देण्यात आलेलं आहे. अपील जोरदार आहे. त्या ठिकाणी पंचांकडे मात्र मागितली जाते दाद आणि सचिन गायकवाडला त्या ठिकाणी परतावं लागेल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर मात्र 37 धावा धावफलकावरती. अनेक निखळते तारे आहेत. त्यांची आठवण आल्याशिवाय आज राहणार नाहीये. त्यामध्ये स्वर्गीय सचिन झिंजाड असतील. त्यानंतर मात्र स्वर्गीय नामदेव दादा झिंजाड असतील. त्यानंतर स्वर्गीय साहेबराव अप्पा झिंजाड असतील. आज आठवणी आल्याशिवाय राहणार नाहीये. किरण झिंजाड यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाहीये. मंडळासाठी प्रत्येक गोष्टीसाठी योगदान या सगळ्यांचं होतं. नामदेव दादा झिंजाड मंडळाची स्थापना झाल्यापासून मी पाहतोय त्या ठिकाणी मात्र फार मोठं मार्गदर्शन. त्यानंतर मात्र दिलीप नाना झिंजाड यांना देखील नक्कीच विसरता येणार नाही. नेहमीच मैदानावरती सामन्याचा आनंद घेऊन मंडळाला मार्गदर्शन औषाभाऊ चौधरी यांना देखील नक्कीच विसरता येणार नाही. हे सगळे निखळते तारे आहेत. परंतु मंडळाबरोबर अजूनही आठवणी मात्र ज्या जोडल्या गेलेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 39 ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. हा चेंडू अप्रतिम मात्र जो टाकला गेला. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 4 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. लढावं लागेल, झुंजावं लागेल, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातून जे मिळतं त्याला यश म्हणून संबोधलं जातं. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा वासा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. मॅच चालू आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला टीम आहे साई दर्शन लॉजिस्टिक, तर दुसऱ्या बाजूला अष्टविनायक मित्र परिवार टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळते. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 39 धावा.
त्याचबरोबर ज्यांच्या स्मरणार्थ आपण खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केले आमचे गुरुवर्य. आज प्रवीण गायकवाडला कोणी ओळखलं नसतं, परंतु महाराष्ट्रभर प्रवीण गायकवाडची ओळख आहे. त्या पाठीमागे केवळ नाव आहे कैलासवासी सीतारामदादा चौधरी. प्रत्येक डॉट बॉल साठी संतोष शेठ पिराजी जिंजाड यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांची बरसात पहिल्याच दिवशी होताना जी पाहायला मिळते ही सुरुवात आहे. 3 दिवसात काय होणार आहे. लोअर फुल टॉस ज्येष्ठांचा वेध त्रिफळा केलाय उद्ध्वस्त पाहायला मिळते. विकेट संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. ज्याची राहणार दमदार कामगिरी तोच फुकणार विजयाची तुतारी. कोण या ठिकाणी मात्र बाजी मारणार हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. ज्याची राहणार दमदार कामगिरी तोच फुकणार मैदानावरती विजयाची तुतारी. हे राजकीय वाक्य नाही. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र 39 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. मारा करण्यासाठी सूर्यकांत चौधरी. हे लय आकर्षक पारितोषिक आहे. सूर्यकांत यांच्या सौ सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या वतीनं सूर्यकांत साठी 500 रुपयांचं पारितोषिक. दरम्यान मात्र आपण पाहतोय कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. चेंडू पोहोचतोय सीमापार खणखणीत चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरद दादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. स्कोर कार्ड वरची नजर टाकली तर धावा 43 आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक चालू आहे ते 5वं षटक शेवटचं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. सूर्यकांत गोलंदाजी मार्गावरती गत वर्षी चांगला परफॉर्मन्स दिला होता सूर्यकांत यांनी. ओ हा चेंडू मात्र वाईड आहे. खराब स्वरूपाचा चेंडू नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय. धाव फलक जर पाहिलं तर मात्र 1 धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. 44 धावा. पहिली स्पर्धा अशी आहे त्यांच्या सौ कडून त्यांना पारितोषिक आले. पहिली स्पर्धा आहे. हा नवऱ्याचा सन्मान आहे. 500 रुपयांचं पारितोषिक सूर्यकांत साठी. तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा अजय चौधरी चेंडूच्या खाली आणि याच बरोबर पाहायला मिळेल विकेट. सूर्यकांत चांगली कामगिरी करतो. हा सगळं पंचांकडे आहे. पंच चेक करतील निर्णय देतील. कमलेश गायकवाड देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. विकास शिंदे देखील आहेत. काल ज्यांचा वाढदिवस नक्की संपन्न झाला आणि आज सायंकाळच्या सत्रात विकास शिंदे यांच्याकडून संपूर्ण शिवझुंजार मित्र मंडळाला मेजवानीचं आमंत्रण असेल. काल वाढदिवस झालाय, आज पार्टी आहे. काय निर्णय आताचा पंच 6 धावा या ठिकाणी मात्र निर्णय येताना जो पाहायला मिळतोय. हो हा चेंडू आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. सन्माननीय सुनील ज्ञानदेव चौधरी हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय जर पाहिलं तर मात्र 52 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 52 धावा धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतो. ओ याच बरोबर पॉइंटच्या दिशेला काय ड्रॉप झेल निसटलाय. झेल त्या ठिकाणी मात्र जो सटकलाय. धावा स्कोर कार्ड वरती जर पाहिल्या तर 53 पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. असा कसा या पठ्याचा तोल फसला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. बैलगाडा प्रेमी सिद्धार्थ पोपळगट अर्थात आपले ननुभाई म्हणतात. बैलगाडा क्षेत्रातील नाव आहे मधु अण्णा. त्यांचा आवाज आहे.
आणि गत वर्षी जी ट्रान्स आहे या वर्षी माणिक शेट यांनी कुठून काढल्यात माहित नाही. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिला तर मात्र चंदू शेटे सर स्वतः बैलगाडा प्रेमी आहेत आणि एका घाटामध्ये त्यांनी मात्र बैलगाड्याचं देखील या ठिकाणी मात्र अनाउन्सिंग केलेली आहे. हा एक धावा असेल. धावा एकूण बनवल्या गेल्यात 54 बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 55 धावांची गरज असेल. 55 इज टार्गेट. 55 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहे. आमच्या सगळ्या संयोजकांच्या आयोजकांचे कष्ट आहेत. विशेष करून शिव झुंजार कला क्रीडा नवरात्र उत्सव मंडळ. युनिटी इज पॉवर. एकी ही शक्ती हे ब्रीदवाक्य आहे मंडळाचं. आणि या मंडळात नेहमीच एकी पाहायला मिळाली. नवरात्र उत्सव असेल, क्रिकेट स्पर्धा असेल, नेहमीच यशस्वीपणे या मंडळानं केलेली आहे. आणि जो कोणी संकटात असेल, सुखात दुःखात सहभागी होणारे मंडळ आहे. यावर्षी मात्र 7वं पर्व आहे आणि मोठ्या थाटामाटात कैलासवासी सीतारामदादा चौधरी, कैलासवासी दिलीपराव म्हस्के पाटील, कैलासवासी संदीप पाटील वराळ यांच्या स्मरणार्थ या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र जे आयोजन करण्यात आलेलं आहे, मंडळाला धन्यवाद देईल. अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी मात्र याही वर्षी केले गेले. चला बॅट्समन बर का, वेळ आपल्याकडे कमी आहे. ताबडतोब बॅट्समन मैदानाचा ताबा घ्या. टार्गेट जर पाहिलं तर असेल 55 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. आणि मी पुन्हा एकदा समालोचनासाठी आमंत्रित करेल 7 ते 8 राज्यांमध्ये ज्यांचं समालोचन सद्यस्थितीला मात्र आपण ऐकतो आहे. बरेच जण लाईव्हला त्यांच्या समालोचनाचा आनंद घेतात. बोरी खुर्द साळवाडी गावचे सुपुत्र मुंबई भूषण, जुन्नर भूषण यावर्षी मात्र 100 स्पर्धा समालोचन करण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती आहे, आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यानंतर आपल्या बरोबर पुन्हा एकदा जोडले जातील. या सर आपलं स्वागत असेल. नमस्कार गारखेंडीकर. क्रिकेट प्रेमी गाव, क्रिकेट रसिकांचं गाव, तेवढंच बैलगाडा प्रेमी सुद्धा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा सुद्धा लाभलेलं हे गाव गारखेंडी, तालुका पारनेर आणि जिल्हा नगर. कैलासवासी सीतारामदादा चौधरी, कैलासवासी दिलीपजी म्हस्के आणि कैलासवासी संदीप पाटील वराळे यांच्या स्मरणार्थ शिव झुंजार ग्रुप आणि समस्त ग्रामस्थ गारखेंडीच्या वतीने आयोजित असणारा हा भव्य दिव्य शिव झुंजार चषक सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. पहा या ठिकाणी सूर्यकांतजी चौधरी यांनी शेवटचं षटक टाकलं, परंतु ते बॉलिंगला पहिला बॉल टाकायच्या अगोदर त्यांच्या सौंडकडून पारितोषिक आलं होतं विकेटसाठी 500 रुपयाचं. परंतु विकेट त्यांनी घेतली, परंतु बक्षीस केवळ 500 न येता ते 600 आलंय. विकेट नक्कीच जास्त खुशी झाली आहे. तर नक्कीच ताई आपलं देखील मनापासून आभार आणि सूर्यकांत आपलं देखील मनापासून आभार. मी टेनिस क्रिकेट मध्ये पहिले असे खेळाडू पाहतोय सौंडकडून पारितोषिक मिळतंय, तो सुद्धा इतिहास या गारखेंडी गावामध्ये घडलेला आहे. म्हणजे आमच्या ताई तेवढ्या चाहत्या आहेत म्हणून त्यांनी ते पारितोषिक लावले. आनंदवाडी आणि मळगंगा, चला टॉस साठी यायचंय. अष्टविनायक आणि साई दर्शन एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय. गोकुळ शेठ चौधरी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू शेठ जिंजाड म्हणजे साई दर्शन लॉजिस्टिक. सुपर डुपर हिट मुकाबला आपल्या समोर. ओ पहिला बॉल अप्रतिम पाहायला मिळतोय. एका बाजूला जर पाहिलं तर अजय चौधरी, दुसऱ्या बाजूला अमोल गागरे वलयांकित खेळाडू आहेत. अमोल गागरे पारनेर तालुका टेनिस क्रिकेट मधील अहमदनगर जिल्ह्यातील देखील वलयांकित खेळाडू, परंतु गोलंदाजीसाठी
अक्षय गुंड मला आठवतंय महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पहिलं फायपर घेतलं होतं या गोलंदाजाने. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा सिरसाट स्पोर्टच्या वतीने आयोजित असणाऱ्या स्पर्धेमध्ये याच खेळाडूने घेतला होता. एक थोडीशी बॉलिंग ऍक्शन वेगळी आहे परंतु जबरदस्त कामगिरी करतात अक्षय. इकडे रिवर्स खेळले, फुल टॉस बॉल, त्याचा फायदा घेतलाय अमोल यांनी. बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार. विठ्ठल बाहुनी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स विठ्ठल शेठ उजगरे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. आनंदवाडी आणि मळगंगा यांच्यामध्ये. अक्षय यावेळेला बॉलने थोडीशी उसळी जास्त घेतली होती आणि यष्टीरक्षकांच्या वरून मात्र बॉल गोशांकित क्षेत्रात एका धावेसाठी जाईल. यस वैभव सर. बेलोटे सरांना अप्रतिम अशा नृत्य आविष्कारासाठी सतीश अण्णा जिंदाड यांच्या शुभ हस्ते. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी कला असते आणि ती कला म्हणजे क्रिकेटला चांगले दिवस आलेत. सर आमचे नामवंत समालोचक तर आहेत परंतु आता डान्सिंग अंपायर सुद्धा झालेले आहेत. बेलोटे सर वा, चांगला बॉल अक्षय, कमबॅक करतायत. डॉट बॉल येतोय, बॉलला वळवलाय. यावेळेला कॅपमध्ये चांगला कंट्रोल स्ट्रोक खेळला त्या ठिकाणी अमोल यांनी आणि हाही बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय. साई दर्शन लॉजिस्टिक, राजू शेठ जिंजाड आणि कंपनीसाठी येतोय चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय महेंद्र शेठ चौधरी यांचा सनसनीत चौकार. माणिक शेठ चांगली कामगिरी करतायत. यावेळेला लांबवर पाठवलाय बॉल, पिक केला बॉल अमोल गागरे यांनी. 6-6-6 फटका असा धुआधार हा गेला षटकार. जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेठ झिंजाड यांचा उत्तुंग षटकार. 16 धावा पहिल्या षटकात कुटण्यात आलेल्या आहेत. माणिक शेठ तुमचंही कौतुक करावं लागेल. तिकडे आवाज करावा लागतो 12 असा आवाज आल्यानंतर काटावर का, आणि इकडे 6 आणि 4 मारल्यानंतर तुम्हाला आवाज करावा लागतोय. प्रत्येक षटकारासाठी साई दर्शन लॉजिस्टिकचे सर्वेसर्वा राजू शेठ जिंजाड यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे, म्हणजे गोकुळ शेठ हे देखील तेवढंच क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. आणि दुसऱ्या बाजूला राजू शेठ एक ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडीत आहेत, एक सीएचे व्यवसायाशी निगडीत आहेत. परंतु दोघंही एकमेकांना पूरक काम आहे. कारण आम्ही सीएचे बांधवांच्या गाड्या ट्रान्सपोर्ट वाल्या आल्या गाडी पाठवत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा घरी जात नाही. आणि गावात बरेचसे ट्रान्सपोर्टर देखील आहेत आणि सीएचे बांधव देखील आहेत. तर राजू शेठ जिंजाड हे मुंबईवरून मॅचचा आनंद घेत आहेत. कदाचित उद्या किंवा परवा ते आणि त्याचबरोबर प्रिन्स भाऊ हे उद्या या ठिकाणी दाखल, कदाचित मी उद्या नाहीये, परंतु हे दोघेही मान्यवर इकडे उपस्थित राहतील. जाऊयात, परंतु कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. बाळा येत आहेत गोलंदाजीसाठी, कमबॅक करावं लागेल. चांगला बॉल सन्मानाने मात्र या ठिकाणी पॉइंटला ढकललाय. तिकडे मिक्सफील्ड झाली आहे, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसरी घेतली, निघालाय बॉल सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. विजयासाठी धावांचं लक्ष आहे. पंचावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे साई दर्शन लॉजिस्टिकला. एक सामना या अगोदरच जिंकलेला आहे अष्टविनायकने. साई दर्शन देखील या ठिकाणी मॅच जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. पहा, यावेळेला गॅप मध्ये खेळलाय, अखूट टप्प्याचा बॉल, लाजबाब अमोल, येतोय चौकार. बाहुनी मोका
हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर, प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. म्हणजे सगळ्या टीम ज्यावेळेला मॅच जिंकतात त्यावेळेला टुर्नामेंट मध्ये आणखी मजा येते, चुरस वाढते. तर पाहूया या ठिकाणी अमोल चांगली बॅटिंग करतायत. 23 धावांवर धावफलक पाठवलाय. गतवर्षीचे जेते आहेत अष्टविनायक त्यांच्या समोर. यावेळेला काहीसा खाली राहिला, बॅट तर वेगात फिरवली, बॉल खाली राहिला, यष्टीरक्षकांकडे जातोय, डॉट बॉल येतोय. 5 षटकांच्या मॅच मध्ये 55 धावा करायच्या. ओव्हर दुसरी सुरू आहे. 23 धावा धावफलकावर आहेत अमोल गागरे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये अजय चौधरी यांना आपण पाहतोय आणि त्यांना रोखण्यासाठी बाळा आहेत. प्रत्येक टीम चांगल्या पद्धतीने बनली आहे. काही चांगले बॉलर आहेत, काही चांगले बॅटर आहेत, काही ऑलराऊंडर आहेत. यांचा समावेश प्रत्येक टीम मध्येच आहे. वेगात खेळला, जरूर फटका थोडासा दूर वरूनच खेळला, त्यामुळे तेवढं टायमिंग नाही झालं. शॉर्ट मिड विकेटला बॉल अडवला जातोय, तोपर्यंत 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली ती म्हणजे 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 55चा पाठलाग करायचा आहे. संपूर्ण गावामध्ये चर्चा हीच, कोणाचा संघ जिंकणार, कोणता संघ जिंकणार, कोणत्या नावाचा जिंकणार, कोणते खेळाडू गाजवणार, याचं उत्तर परवा रात्री मिळेल. तोपर्यंत जबरदस्त क्रिकेट. बॅकफुटला गेले, कट करतायत आणि बॅटच्या कडा घेत असताना घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहिला मिळते. 26 धावा धावफलकावर आहेत पुन्हा बाळा. यावेळेला बॅकफुटला जास्त बॅकफुटला गेले, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 26 धावा. विदाउट लॉस 26 धावा. साई दर्शन लॉजिस्टिक अजूनही 3 षटक आणि 29 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. ही पहा ओहोर संपली. प्रायोजक जय हनुमान टूर्स अँड ट्रॅव्हल्स, प्रोप्रायटर माननीय सुनील शेठ झिंजाड. संपर्क क्रमांक 8010 720637. आज दादांच्या असंख्य अशा आठवणी आमच्या मनामध्ये आहे. महाराष्ट्रात त्यांच्यासारखा समालोचक होणे नाही. ज्या गावात जाणार त्या गावाला, अख्ख्या गावाला आपलंसं करणारे व्यक्तिमत्व म्हणजे सीताराम दादा चौधरी. आज त्यांच्या गावात समालोचन करण्याची संधी मिळते, त्यामुळे आयोजकांचा पुन्हा एकदा आभारी असेल. कारण आज खऱ्या अर्थाने समालोचनाला ग्लॅमर ज्या समालोचकांनी, मोजक्या 2-4 समालोचकांची अख्ख्या महाराष्ट्रात नाव घेतले जातील ना, त्यांच्यात आदरणीय सीताराम दादा चौधरी यांचं नाव घ्यावं लागेल. आज त्यांच्या स्मृती जागवणारी स्पर्धा. इनसाइड आउट खेळले, परंतु तिकडे फिल्डर आहेत आणि कॅच हातातून सुटली आहे. अमोल गागरे सारख्या खेळाडूचा झेल त्या ठिकाणी सुटलाय. 1 धाव घेतली, दुसरीचाही प्रयत्न. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. कॅचही सुटली, 2 धावाही आल्या आणि दादांच्या पत्नी देखील मॅचचा आनंद घेत आहेत. दादांचे चिरंजीव देखील थोड्या वेळापूर्वी मिळाले. चांगले शिक्षण त्यांनी घेतले, चांगल्या ठिकाणी मेट्रोमध्ये एक इंजिनियर म्हणून जॉबला सुद्धा आहेत आणि हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. परंतु त्यांनाही माहीत नसेल की सीताराम दादा या नावाने काय करून ठेवलंय. सीताराम दादा शब्दांचे जादूगार होते आणि शब्दांच्या जादूने अनेकांना मात्र आपलंसं करायचे. त्यातील एक आम्ही होतो. परंतु त्यांची शब्दांची जादू आमच्या डोक्यामध्ये एवढी घुंगावत राहिली की आम्हालाही समालोचन करावं असं वाटलं. म्हणजे तुम्ही सुद्धा सर, मी सुद्धा 17-18 वर्ष सीएचचा जॉब केला, तो सोडला या क्रिकेटसाठी आणि कॉमेंट्रीसाठी तुमच्यासारखाच, आणि आता कॉमेंट्रीकडे वळलोय. प्रेरणा सीताराम दादा चौधरी. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पियुष करतायत. धाव संख्या जर पाहिली तर या 3 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिलेल्या आहेत. 28 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. अजूनही 27 ची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 15 बॉल मध्ये 28 झालेत, 15 बॉल मध्ये 27 पाहिजेत. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. पियुष यावेळेला मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर केला हा बॉल, जाईल यष्टीरक्षकांकडे. वाईट बॉल कळवला जातोय पंचांकडून. धावसंख्या 29 झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी या सामना जिंकण्यासाठी 26 ची आवश्यकता. 15 चेंडू 26 धावांचे. अमोल गागरे थोडेसे थकलेसारखे वाटतायत,
परंतु चांगली बॅटिंग त्यांनी केली आहे. तेवढी चांगली साथ मात्र अजय चौधरी यांनी देखील दिली आहे पियुष बॉलिंग साठी. अमोल गागरे यावेळेला उसळी जास्त घेतली. उसळी घेतल्यानंतर जर पाहिलं तर खांद्याला चेंडू आदळला, यष्टीरक्षकाकडे गेला. डॉट बॉल येतोय, ही जमेची बाब आहे आणि एक डॉट बॉल मात्र या ठिकाणी अष्टविनायकला मॅच मध्ये घेऊन येईल. परंतु साई दर्शन लॉजिस्टिकने देखील या मॅच मध्ये चांगला इरादा केलाय. हो जिंकायचंय आता आणि त्यासाठीचे प्रयत्न. 14 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 26 ची आवश्यकता. शिवझुंजार मित्रमंडळाची स्पर्धा गारखिंडी प्रीमियर लीग आपण पाहत आहात. 7वं पर्व. अख्ख्या गावाला बेड लावले क्रिकेटने. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळला गेलाय. एक धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे. बऱ्याच लांबवरून मात्र तिकडे फिल्डर येतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पूर्णही केल्या गेल्या. टायमिंग नाही साधता आला वेळेवर. चेंडू गेला शाळेवर. माननीय उद्धव शेठ चौधरी जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस यांच्याकडून डिक्लेरेशनच्या या धावा. या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. मॅच मध्ये रंगत आणखी वाढत जाईल. 24 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅच जिंकण्यासाठी. अमोल गागरे यावेळेला एक ताकदवर फटका पुलचा खेळलाय, परंतु एकापेक्षा जास्त काही नाही दिसत आहे. चांगला थ्रोही पाहायला मिळाला. ओव्हर संपल्या 3 आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आता 32 धावा. मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. ही मॅच साई दर्शन लॉजिस्टिकच्या बाजूने सुद्धा जाऊ शकते, म्हणजेच राजू शेठ जिंजाड आणि अष्टविनायक मित्र परिवार म्हणजे गोकुळ शेठ चौधरी. ओव्हर संपली. प्रत्येक जण या क्रिकेटच्या खेळात झिंगला. कैलासवासी सीताराम दादा चौधरी यांच्या स्मरणार्थ मैदानाच्या आतमध्ये पहा सामना रंगला. अब आएगा मजा खेल का. पाण्याची गरज आहे, कारण तप्त उन्हाळा आता पाहायला मिळतोय. वातावरण तापलंय. मैदानातलं सुद्धा, स्टेजवर सुद्धा आणि महाराष्ट्राचं सुद्धा. बेलोटी सर 3 दिवस आहेत. ही सुरुवात आहे आणि टप्प्याटप्प्याने ते खुलत जातील. शंकरशेठ जिंजाड साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. शिवझुंजार ग्रुपच्या वतीने, गारखिंडी प्रीमियर लीगच्या वतीने शंकरशेठ आपलं हार्दिक 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 असं स्वागत. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावांची आवश्यकता. साई दर्शन विरुद्ध अष्टविनायक. एक रंगतदार सामना पाहायला मिळतोय. अमोल गागरे आयकॉन आणि गोलंदाजीसाठी योगेश लंके. पहिलाच बॉल केलाय पुल, परंतु जातोय हातामध्ये. पहिल्याच बॉलवर योगेश लंके यांनी महत्वाची विकेट घेतली आहे. अमोल गागरे आउट. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. अमोल गागरे आउट होत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहुल गोगडे फ्रॉम कोगडी. एक महत्वाचा सामना. राहुल कामगिरी करावी लागणार आहे. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर रिवर्सचा फटका. 4.
पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय माणिक शेठ झिंजाड. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला स्वीट हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे घेतली आणि बॉलने अशी काही उसळी घेतली, बॉल सीमारेषा पार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. ओम साई टूर्स अँड ट्रॅव्हल्स व ओम साई वडापाव व ओली भेळ सेंटर प्रोप्रायटर माननीय शरददादा चौधरी यांचा खणखणीत चौकार. करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. माणिक शेठ उमेदवार आहेत परंतु वर पक्षाचे येणाऱ्या कालावधीमध्ये 22 तारीख बरोबर जाऊयात. परंतु मॅच संपलेली नाहीये, कमबॅक करावं लागेल या ठिकाणी. योगेश यांना चांगला बॉल, जसे पुढे आले अगदी खोलवर बॉल टाकला आणि तिकडे एक धाव पूर्ण केली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते टीमचा सदस्य तो मैदानात असो मैदानाच्या बाहेर अगदी भूमिकेत घुसलेला असतो आणि त्याच्यापासून कोणीच हे नसतं. अगदी नेते असू देत, अभिनेते असू देत, अमिताभ बच्चन यांना आपण पाहिलं ISPL मध्ये बरोबर ना. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत, विकेटची गरज होती आणि विकेट या ठिकाणी येईल. मॅच ने पुन्हा एकदा रंग 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 बदललाय. आली संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. माननीय अशोक शेठ पुंडे साईराम उद्योग समूह यांची बळीची टाळी. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 14 धावांची आवश्यकता आणि नवीन बॅटर मैदानात जात आहेत. शहाजी जात आहेत, पाहूया शहाजी कशा प्रकारची कामगिरी करतील. 7-14 साई दर्शन लॉजिस्टिक विरुद्ध अष्टविनायक मित्र परिवार. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. गोकुळ शेठ चौधरी त्यांच्या विरोधात राजू शेठ झिंजाड. राजू शेठ झिंजाड यांनी पारितोषिक अगोदरच घोषित केलंय. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे, परंतु मॅच ज्या परिस्थितीमध्ये आले कदाचित ते पारितोषिक वाढायला सुद्धा बसलंय. शहाजी निगोजगावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि मोठमोठ्या खेळाडूंच्या विरुद्ध मात्र त्यांची चांगली कामगिरी म्हणजे 28-30 धावा हे त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. तर पाहूया आज मात्र कामगिरी करावी लागेल. ते निगोजचे असतील परंतु समोरचा सुद्धा निगोजचाच आहे. गोलंदाजीसाठी योगेश लंकी. चांगला बॉल, त्याला समोरच्या दिशेने खेळतायत. एक धाव तिकडे पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला परंतु थांबवलं आणि मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. राजू शेठ झिंजाड की गोकुळ शेठ चौधरी. 6 चेंडू आणि 13 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. नवनाथ रसवंती ग्रह आळेफाटा प्रोप्रायटर नवनाथ शेठ झिंजाड यांकडून ओहोर संपली. कुणालाही माहित नाही जिंकणार कोण. साई दर्शन लॉजिस्टिक की अष्टविनायक मित्र मंडळ, गोकुळ शेठ चौधरी की राजू शेठ झिंजाड. दोन्ही क्रिकेट प्रेमी आहेत. पहा हे जे सगळे संघ मालक आहेत ना, जिंकणं हाच काही त्यांचा उद्देश नाहीये. आपल्या गावच्या क्रिकेटला सपोर्ट करायचा आहे, आपल्या गावातील खेळाडूला सपोर्ट करायचा आहे, हाही त्यामागचा एक उद्देश आहे. आणि अलीकडे क्रिकेट दीपक सर 60% टुर्नामेंट या प्रीमियर लीग व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रीमियर लीग संघ आल्या, स्पर्धा वाढल्यामुळे मालकांचं महत्व सुद्धा तेवढंच वाढलेलं आहे. मालक जर नाही आले तर स्पर्धा होणं अवघड आहे. आणि या प्रीमियर लीगच्या जमान्यामध्ये आमच्या साही संघ मालकांचं विशेषच्या जे संघ आहेत त्यांच्या संघ मालकांचा आभारी. आनंदवाडी आणि मळगंगा. चला टॉस साठी यायचंय, झालंय निर्णय कळवायचा आहे. आनंदवाडीने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शहाजी एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला आहेत राहुल आणि त्यांना रोखण्यासाठी आहेत बाळा. 6 चेंडू 13 धावा. पहिला बॉल कव्हर्सला खेळलाय, खाली क्षेत्र निवडलाय. बराचसा लांबवरचा प्रवास करून क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. आउटफील्ड स्लो आहे, त्याचा फायदा घेतला. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा कॉल दिलाय आणि राहुलने स्ट्राईक घेतली आहे. विकेट आली आहे शहाजी यांची आणि सामन्यात मात्र पुन्हा एकदा कलाटणी. 5-11.
आदेश कोरडे हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करू. क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे बाबुवाडे गावचं. आता बाबुवाडे गावालाच खूप मोठा इतिहास आहे जसा गारखेंडीला आहे. कारण दत्ता कोरडे म्हणा, आमचे दीपक मंडले सर म्हणा, आणि माझे पारनेर तालुक्याशी अतूट नातं आहे कारण माझं आजोळ राळेगण फेरपास आहे. बिग हिट राहुलच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय संदीप शेठ झिंजाड, श्री गणेश फ्रेट मोअर्स यांचा दणदणीत षटकार. रक्तात ठिणगी पेटली, ढगढगली नसा रुद्र ज्वाला. अजूनही 5 धावांची आवश्यकता, 4 चेंडू. यावेळेला फुलटॉस बॉल केवळ दिशा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. एक धाव तिकडे घेतली, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, चेंडूची फेकी, परंतु 2 धावा नाही रोखू शकले. अजूनही जर लेग बाईटच्या स्वरूपातील या 2 धावा आलेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडू आणि 3 धावा. मॅच कुठे संपली आहे? मॅच ऑन आहे. एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा अष्टविनायकला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर पारड साई दर्शनचं जड दिसतंय. परंतु पाहूया, गोकुळ शेठ चौधरी आणि कंपनी हार मानणारी टीम नाहीये, परंतु राजू शेठ झिंजाड ही सुद्धा टीम जिगरबाज आहे. या वेळेला एक चांगला फटका, कव्हर्सला खेळणे गॅप मध्ये, आणि अभिनंदन राजू शेठ झिंजाड आणि कंपनी. राहुल मॅन ऑफ द मॅच राहुल गोगडे.